शेतकरी मित्रांनो, मी विष्णू गायकवाड विलेज टेक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुमच्या इथे 2,000 रुपये पण तुम्हाला मिळत असतील. परंतु शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी बॅड न्यूज देणार आहे जी की तुम्ही ऐकून तुम्हाला पण इथे शॉकिंग होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे प्रधानमंत्री PM किसान योजनेअंतर्गत जे 2,000 रुपये येत आहेत त्यामध्ये आता एक नियम लागू करण्यात येणार आहे. तो नियम कोणता आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, सविस्तर बघा. तर शेतकरी मित्रांनो, आता जे आपल्या भारताचं बजेट आर्थिक सादर होणार आहे ते म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी इथे आपल्या भारताचं जे अर्थसंकल्प आहे ते इथे सादर करण्यात आहे. ते म्हणजे आपल्या भारतातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला आर्थिक बजेट सादर करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये एक सर्वात मोठा निर्णय होण्याची शक्यता आपल्याला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर त्या निर्णय जर झाला तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला इथे पैसे मिळण्यास काही अडचणी येऊ शकतात. त्या अडचणी कोणत्या आहेत त्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर शेतकरी बंधूंनो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जे आपले PM किसान योजनेअंतर्गत जे आपल्याला शेतकऱ्यांना सर्व 2,000 रुपये हे आपल्या केंद्र सरकारकडून किसानाला दिले जात होते. जे गरजवंत किसान आहेत त्या शेतकऱ्यांना इथे 2,000 रुपये 3 महिन्याला म्हणा किंवा 4 महिन्याला असे करून दिले जात होते. परंतु आता जे आपले अर्थसंकल्प सादर होणार आहे ते म्हणजे 1 फेब्रुवारीला, तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे आपली PM किसान योजना आहे त्याच्यामध्ये काही अटी इथे लागू करण्यात येणार आहेत. त्या अटी कोणत्या आहेत त्या पण आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि जे आपल्या PM किसान योजनेअंतर्गत जे 2,000 रुपये येत आहेत ते आपल्याला असेच चालू ठेवण्यासाठी काय करावे लागेल त्याबद्दल पण आज आपण जाणून घेणार आहोत. जर शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा अनेक शेतकरी, गरजवंत शेतकरी, गरीब कुटुंबातील शेतकरी, मध्यमवर्गीय शेतकरी हे त्या योजनेचा फायदा उचलत आहेत. जे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जे बियाणे आणण्यासाठी जो खर्च लागतो त्या खर्चासाठी जे सरकारकडून 2,000 रुपये दिले जातात ते त्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. तर ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि उद्दिष्ट अशी राखणारी एक योजना आहे. सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे जी म्हणजे भारत सरकार आपलं राबवित आहे. जे मध्ये प्रधानमंत्री PM किसान योजना ही तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे. त्या योजनेअंतर्गत आपल्याला ते एका वर्षामध्ये ते म्हणजे आपल्याला 6,000 रुपये इथे मिळत असतात. ते म्हणजे 3 हप्त्यामध्ये इथे भेटत आहेत. ते म्हणजे 3 किस्त. तर शेतकरी मित्रांनो, इथे प्रति किस्तमध्ये इथे आपल्याला 2,000 रुपये मिळत असतात. ती किस्त किती हप्त्याला किती महिन्याला येते तर ती कमीत कमी 3 ते 4 महिन्याला इथे आपल्याला ती किस्त पाहायला मिळत असते. ती म्हणजे 3 ते 4 महिन्यानंतर इथे आपल्याला 2,000 रुपये प्रति 4 महिन्याला इथे आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत असते. याचा फायदा अनेक शेतकरी उचलत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना भारत सरकारद्वारे 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जी आपली प्रधानमंत्री PM किसान योजना आहे ती योजना 2018 मध्ये आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली होती. तर त्या योजनेअंतर्गत इथे आपल्याला प्रतिवर्षामध्ये 6,000 रुपये दिले जात होते. तर या योजनेमध्ये एक मोठा बदल पण करण्यात येणार आहे. ते म्हणजे आता आपल्या भारताचे जे बजेट सादर होणार आहे 2025चे 1 फेब्रुवारीला ते आपल्या भारताचे बजेट सादर होणार आहे. त्या बजेटमध्ये इथे तो निर्णय होऊ शकतो. तो म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत जे सरकारकडून शेतकरी मित्रांना 2,000 रुपये दिले जात होते, प्रतिवर्षामध्ये 6,000 रुपये दिले जात होते, त्या योजनेमध्ये इथे आता 8,000 रुपये किंवा 12,000 रुपये करण्याचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात येणार आहे. तर जे आपल्या भारताचे अर्थमंत्री आहेत त्या निर्मला सीतारामन त्यांच्या बजेटमध्ये एक त्यांनी निधी हा बाजूला ठेवलेला आहे जे शेतकऱ्यांसाठी आहे. ते म्हणजे सन्मान निधी योजनेसाठी आहे. सर्वात मोठी योजना आहे. तर इथे पाहू शकता 31 डिसेंबर 2024 ट्रान्सफ़र की जा सकी आहे. म्हणजे मित्रांनो, जी आपली 19वी जी किस्त आहे ती आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या लास्टच्या तारखेपर्यंत आपल्याला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असे इथे या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. इथे कुल राशी किती आहे ती पण इथे सांगितलेली आहे. 2,000 रुपये इथे कुल राशी आहे. भुगतान की तारीख इथं 31 डिसेंबर सांगितलेली आहे, पण मित्रांनो 31 डिसेंबर इथे होऊन गेलेला आहे. ट्रान्सफ़र का तारीख सांगितलेली मित्रांनो सीधे आपल्या बँके खात्यात इथे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे ते म्हणजे DBTच्या माध्यमातून डायरेक्ट
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे तुम्हाला कुठेही अंगठा द्यायची गरज नाही किंवा कुठेही बँकेमध्ये जायची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये इथे पैसे सरकारकडून ट्रान्सफर केले जात होते. ते म्हणजे डायरेक्ट केंद्र सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये येत असतात. तुम्हाला इथे कुठेही ऑनलाईन फॉर्म भरायचा गरज नाही, कोणाला इथे फोन करायचा गरज नाही. कोणाचा तुम्हाला OTP आला तर तो तुम्ही OTP पण कोणाला पाठवू नका, त्याची पण इथे गरज नाही. प्रधानमंत्री किसान योजनाचे जे 19वा हप्ता आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफ़र केला जाईल. तर सर्वात पहले म्हणजे केंद्र सरकार द्वारे किसानों के बैंक खातों में वितरित और पात्रता की पुष्टि की जा सकती है. यदि सभी विवरण सही होते हैं तो राशि उनके खाते में ट्रान्सफ़र की जाती है. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं खाते इथे चेक केले जाणार आहे. त्या खात्यामध्ये तुमचं जर सर्व बरोबर असेल तर तुमच्या खात्यामध्ये इथे लगेच पैसे तुम्हाला मिळून जातात. म्हणजेच तुमचे बँक अकाउंट तुमच्या आधारशी लिंक आहे का नाही हे पण तिथे पाहिले जाते. जर तुमचं बँक अकाउंट जर आधारला लिंक नसेल तर तुम्हाला इथे पैसे भेटत नाहीत. कारण तुमचं जर आधार लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे टाकायचे हे त्यांना कळत नाही. त्यामुळे तुमचे आधार लिंक असणे बँक खात्याला हे सर्वात गरजेचे आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुमचे आधार लिंक असणे गरजेचं आहे. जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुमचे महाई सेवा केंद्रावर तुम्ही जाऊन तिथे आधार लिंक करू शकतात. हे सर्वात मोठं एक उद्दिष्ट आहे. ते तुम्ही जर नसेल केलं तर तुम्हाला इथे PM किसान योजनेचे पैसे नाही मिळणार. जर तुम्ही इथे KYC जर केलेली नसेल तर KYC केल्यानंतर पण तुम्हाला इथे पैसे मिळत नसतात. त्यामुळे तुम्ही इथे KYC करणं एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे KYC केलेली नसेल तर KYC करा. ही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला इथे प्रधानमंत्री PM किसान योजनेचे 2000 रुपये येऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जाऊ जय शिवराय.